झाली, नाव घ्यायची आता माझी बारी आली. देवाने दिली होती सर्वांना सुंदर निसर्गाची देणगी, पण मानवाने त्यातही टाकली नैसर्गिक साधन संपत्तीच्या अतिवापराची ठिणगी. त्याचबरोबर वाढवलं प्रदूषणाचा मीटर, म्हणूनच तर रोगराईने गाठला शिखर. म्हणूनच तर रोगराईने गाठला शिखर. म्हणूनच तर रोगराईने गाठला शिखर. कमी होत चाललाय ओझोनचा थर, कमी होत चाललाय ओझोनचा थर. त्याच्या असमतोलतेची ढासळत चाललाय पर्यावरणाचा तोल. कधी समजणार या सगळ्यांचा सर्वांना बोल. प्लास्टिक वापरामुळे सुरुवात झाली भयानक रोगांची. प्लास्टिक वापरामुळे सुरुवात झाली भयानक रोगांची. म्हणूनच तर काळजी घ्या आरोग्याची. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी विजिरवा, म्हणजेच निसर्ग होईल हिरवा हिरवा. म्हणजेच निसर्ग होईल हिरवा हिरवा. व रंग पर्यावरणात येईल पूर्वीसारखा गोडवा. आता मनाशी ठरवा व थांबवा पर्यावरणाचा रास. आता मनाशी ठरवा व थांबवा पर्यावरणाचा रास. विशालरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. विशालरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. धन्यवाद. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुर्वेद आणि निसर्गाशिवाय पर्याय नाही. देवाने दिली होती सुंदर निसर्गाची देणगी, पण मानवतेने साठली त्यात अति नैसर्गिक साधन संपत्ती. म्हणूनच वाढत चाललंय प्रदूषणाचं मीटर. त्यातच असमतोलतेची पावसाच्या असमतोलतेची भर. प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे संकटाला आमंत्रण. प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे संकटाला आमंत्रण. म्हणूनच म्हणते करूया आरोग्याचे जतन. माया आणि सर आहेत करण्या जनतेचे कल्याण. माया आणि सर आहेत करण्या जनतेचे कल्याण. म्हणूनच तर म्हणते खाऊन पालेभाज्या करूया आरोग्य जतन. म्हणूनच म्हणते खाऊन पालेभाज्या करूया आरोग्य जतन. इंग्लंड, अमेरिका, जपान, मी आहे कुमारिका, मला नाव घ्यायला सांगू नको. मनमन माती उतरले होती चितारलं काम. आतीबाईंच्या पोटी जन्मलं राम. राम नाही म्हणलं, नाव नाही घेतलं. कागदची केवळ पुण्याची रताळ. कोकणचा फणूस फणसाचं घरं लागत्यात बरं. येत होते जात होते खिडकी वाटत पाहत होते. खिडकी लागली कानाला, खिडकीला 3 तारा. अडतिकेला घुंगरं बहारा. पान खाते करा करा, घाम येते जरा जरा. तिकडून आला एपारी, त्याला दिली सुपारी. सुपारी दिली पाण्याला, हंडा घेतो पाण्याला. पाणी आणतो गंडेचं, वाडा बांधतो भिंगाचा. वाड्यात हंडे 7व्या हंड्या परात. परातीत उशी, उशीवर कबशी दिली पाहुण्याला. पाहुणा बसला भिंतीला, भिंतीवर होते घड्याळ. घड्याळात वाजले 1. आणि धुंडराम पडवळांचं नाव घेते वसंतराव भोसले यांचे लेख. एकदा जोरदार टाळ्या. निसर्गाच्या वातावरणात घेतला फिरण्याचा आनंद. आता आहे जीवनात आनंद. तुळस, कडुलिंब आणि कोरफड आहेत औषधी वनस्पती. देवाने दिली आहे आपला धनसंपत्ती. या औषधी वनस्पतींचा आपण करावा काढा. सकाळी लवकर उठून घ्यावा. या औषधी वनस्पतींचा ठेवावा अंगणात मान. तुळस आहे पावित्र्याचे स्थान. तुळस देते सर्वांना ऑक्सिजन सर्वदा छान. तुळस आहे सर्दी खोकल्यासाठी औषध छान. औषध घेऊन तोडकर संजीवनीचे. मी घेते नाव संग्रामरावांचे. करते संसार सुखाचा छान. औषध घेऊन तोडकर संजीवनीचे. निसर्गोपचार तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे. औषध घेऊन आरोग्यदायी जीवनासाठी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे वाढवते शान. नमस्कार. धन्यवाद. रांगड्या कोल्हापूरला वरदान लाभले आयुर्वेद आणि निसर्गाचे. रांगड्या कोल्हापूरला निसर्ग आणि आयुर्वेदाचे वरदान लाभले. तोडकर संजीवनी हे उभयंता रुग्णाची सेवा करत पुढे पुढे चालले. ऐका मैत्रिणींनो, धन्वंतरी आणि श्री आचार्य चरक हे आयुर्वेदाचे जनक. आणि म्हणून औषधांमध्ये निसर्ग उपचार पद्धती हे सर्वात कडक. झिम्मा फुगडी दांडियाचा कार्यक्रम झाला खास. माईंने पोटाचाही बेत केला झकास. शेवटी निसर्गाला प्लास्टिकने करू नका. कोल्हापूरच्या निसर्गाला प्लास्टिकने करू नका. आणि मी नीता राधा. थँक्यू. छत्रपती शिवरायांनी तयार केले मजबूत
महाराष्ट्र या कोल्हापूरच्या कन्येकडून सर्वांना जय महाराष्ट्र. माझा उखाणा ऐकायची करू नका इतकी घाई. आम्हा महिलांसाठी हा सुंदर कार्यक्रम आयोजित करून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माई. चला तर मग ऐकूया निसर्गाची कहाणी. चला तर मग ऐकूया निसर्गोपचाराची कहाणी. तुमच्यासोबत कायम असेल आता तोडकरांची संजीवनी. सोबत असता निसर्गोपचार कशाला मारता काखेत कळसानी गावाला वळसा. सर्दी आणि खोकल्यावर बहुगुणी एकदा खाऊन तर बघा आडूळसा. लागली चाहूल थंडीची आता खोकला करेल घात. स्वागत सरांनी सांगितलंय ना त्यावर उपाय घाणेरी आणि खात. वारंवार तोंड येता जिभेला राहिला नाही कशाचा सोस. त्यावर तर गुणकारी पिऊन बघा पेरूच्या पानांचा रस. मायग्रेनसाठी करू नका डॉक्टरांचा धावा. मायग्रेनसाठी करू नका डॉक्टरांचा धावा. दुखतंय त्या जागी एकदा कच्चा पेरू उगाळून लावा. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करते बहुगुणी तुळस. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करते बहुगुणी तुळस. आणि अभिजित रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. थँक्यू. सरकारनं आणलाय रोका तोडकर संजीवनीचं नाव घेतो सर्व मंडळी ऐका. सरकारनं आणलाय रोका तोडकर संजीवनीचं नाव घेतो सर्व मंडळी ऐका. त्यांच्या आयुर्वेदिक औषधामुळे सर्व रोगावर उपाय आहे चांगला. अहो चंद्राची जशी चंद्रिका समुद्राची जशी सरिता तशी मी आहे आनंदराव जाधवांची बालिका. अहो अति म्हणजे अति पावसामुळे आली बघा पाण्याला लाट. काय बरं सांगू मी आमचा यांचा ताट. चांदीचं सतेला आंघोळीला चंदनाचा पाड बसायला. दस्ती रुमाल अंग पुसायला जरी काठी धोतर नेसायला. अहो कल्याणचा आरसा तोंड पाहायला. ताट भोजनाचं पान केळीचं उदबत्तीचं झाड रांगोळी पुढं. अहो हरताल पुण्याचा आणि गजरा अंड्यात मुंबईचं. कान कोकरचा चुना भोकरचा वेलची बावनची पत्री विजापूरची लवंग सातारच्या आणि पानं आणल्या कापशेची. हे सगळं ठेवायला 1000चं ताट त्याला 500चं ताट 20,000ची गादी त्याला 10,000चं पलंग. काय झोपदार काय झोपदार पायाचं झोप कंबरतोड्यावर निरीचं झोप. हंडा जुंबर वलकलं का हिरव्या पैठणीत जरीचं काठ. प्रश्नाच्या जीवावर लिहिते मी हळदीकुंकवाचं थाट. धन्यवाद. विषयानुसार प्रथम वंदावा गणपती धन्य ती भारतीय संस्कृती. तेच होऊन गेले मोठे मोठे रथी आणि महारथी. शेष नागाच्या धरणीशी गतीवर तो जुळवतो नाती बोलती. वेड्या भक्तासाठी विठ्ठल उभा विटेवरती. संत ज्ञानेश्वरांनी चालवल्या त्या भिंती. रेड्याच्या मुखातून मिळेल ती शक्ती. हिंदू मुस्लिम शीख इसाई ते सगळेच भाई भाई. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा झेंडा फडकवला त्या स्त्री शक्तीचा. म्हणूनच इथल्या स्त्रिया कशातच नाहीत कमी. म्हणून मी गाते खाती राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा कागद घेतला हाती. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण मोफत केले त्या गोरगरीब जनतेसाठी. म्हणूनच एका कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. कधी माता कधी बहीण तर कधी पत्नी. म्हणून मी साथ देते जन्मोजन्मी. म्हणूनच मैत्रिणींनो प्रस्तुतीपूर्वक गर्भलिंगाची करू नका चाचणी. मुलगीच नाही जन्माला आली तर उद्याच्या जगाला दाखवाल कुठली तुम्ही रिअल आई. मुलगीच नाही जन्माला आली तर उद्याच्या जगाला दाखवाल कुठली तुम्ही रिअल आई. म्हणून मी गाते कोल्हापूर नगरीची खाती. कोल्हापूर शहरी अंबाबाईचा वास बाजूला गुजरी सोन्याची खास. रंगाळा भारी कार वारा ज्योतिबाचा मुला आत्महत्या. वेळ संपली. शोभा मुगडे चला. लावली तुळस तुळशीला गाडी पळी पळी पाणी. आधी आहे बापाची कानी मग झालं धुंडरामची राणी. चला मानसी पाटील. कार्यक्रमाची सुरुवात करतात गणेशाला स्मरून. माईक जवळ घे. माझ्या परिवाराची ओळख देते करून. कांबळ्यांची मी लेक होणार टिंबडिंबांची सून. गीता गौतम आई वडील मला लाभले. मागच्या जन्मीचे पुण्य फळाला आले. महेश माझा भाऊ राया खंबीर आणि रुबाबदार. पाठीराखा माझा माहेरचा आधार. सांची साक्षी बहिणाबाई माझ्या भांडतील आता कोणाशी. लहानपणीच्या आठवणी साठवून ठेवतील उराशी. आजी आजोबांची शिकवण सदा राहील ध्यानात. सोनाबाई आनंदा यांची नशिबान मिनात. परशुराम काकाने दिली मायेची शिदोरी. मनीषा काकूने सांगितलं सुखात राबोरी. असं माझं माहेर खरं सासऱ्यानं सांगते सांभाळून घ्या बरं. रावांसोबत संसार करेल मी सुखाचा. आशीर्वाद असू दे तुम्हा सर्वांचा. कणकण कुदळी मनमन माती. उतरले भीती चित्तरले खांब. आत्याबाईच्या पोटी जलमले राम. राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयाची आणली साडी. मी नव्हते घरी घातली लोकांच्या घरी. सहज गेले दारात हातात दिली परात. सहज गेले माडीवर हातात दिली साडी. साडी वेळ संपली बाळा. वेळ संपली. यशाची गुरुकिल्ली. या ब्रह्मांडातच आहे आरोग्याच्या यशाची गुरुकिल्ली. त्याची किंमत कळलीच नाही कोणाला. त्याची किंमत कळलीच नाही कोणाला. फुकटचा ऑक्सिजन दिला आपल्याला निसर्गाने. फुकटचा ऑक्सिजन दिला आपल्याला निसर्गाने. फुकटचा ऑक्सिजन दिला आपल्याला निसर्गाने. फुकटचा ऑक्सिजन दिला आपल्याला निसर्गाने.
सिमेंटचे, जंगल झाले सिमेंटचे, निसर्ग आता कुठे राहिला. जंगल झाले सिमेंटचे, निसर्ग आता कुठे राहिला. औषधी वनस्पती मिळणार कसे सांगा. औषधी वनस्पती मिळणार कसे सांगा. रोज एक तरी झाड लावूयात, निसर्ग वाचूयात. रोज एक तरी झाड लावूया, निसर्ग वाचूया. चला तर मंगेशराव मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार मार्फत आयुर्वेदिक उपचार करून निरोगी आयुष्य. सविता पाय संजीवनी तोडकरच्या कार्यक्रमात रांगोळी काढतो मोराची, दिनकर पाटलांचं नाव घेतो कन्या थोराची. उभा राहिलो अंगणात, नजर गेली आकाशात, दिनकर पाटलांचं नाव भारताच्या नकाशात. उभा राहिलो अंगणात, नजर गेली आकाशात, संजीवनी तोडकरचं माईंचं नाव भारताच्या नकाशात. द्राक्षाच्या बागेत रुमाल टाकतो विणून, संजीवनी तोडकरने स्पर्धा, दिनकर पाटलांचं नाव घेतो संजीवनी तोडकरने स्पर्धा ठेवल्या म्हणून. हिंदीमध्ये दगडाला म्हणतात पत्तर, दिनकर पाटलांचं नाव घ्यायला रुपये लागतात 370. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी, दिनकर पाटलांचा जीवावर सुखी नांदतो सासरी. केळ देते सोलून, पेरे देते चिरून, दिनकर पाटलांच्या जीवावर कुंकुली ते कोडून. 30 दिले पानाला, 20 दिले काताला, तुम्ही म्हणशीला कुणाला तर संजीवनी माईंच्या गुणाला. 30 दिले पानाला, 20 दिले काताला, तुम्ही म्हणशीला कुणाला तर दिनकरराव पाटलांच्या गुणाला. पहाटेच्या वेळी उंबली काळी, दिनकर पाटलांचं नाव घेतो जिम्मा. वेळ संपली आणि एक आता वंदन श्री गणेशा, हे कुलदैवत आमचे आशीर्वाद द्यावा. थोर ती ज्ञानेश्वरी, थोर त्यांची भक्ती करी, जातो आम्ही देवाघरी, पडतो त्यांच्या चरणावरी. एकमताने ठेवा देवा आम्हा सर्वांना. संजीवनी तोडकर आहेत आणि सावगजी तोडकर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर, ते आहेत आपल्या सेवेला. पहाटेची वेळी उमलली कडी, दादा सुगृहांचे नाव घेते संजीवनी तोडकरच्या कार्यक्रमाच्या वेळी. ठीक आहे, कसं पण घ्यायचं. चला नेक्स्ट. चला ग बायानं, चला ग सयानं, जाऊया दवाखान्याला, आयुर्वेदिक औषध घ्यायला. औषधी देतो तुम्हाला, आशीर्वाद द्या आम्हाला. दवाखान्याच्या दारात लावली गाडी, नाव घेतो शंकरमानेची झाडी. आयुर्वेदिक दवाखान्याच्या दारात, संजीवनी मॅडमच्या दारात लावला हिरवा चोळीचा कल, नाव घेतो बाबराव मानेची भर. उभा राहिलो खडीला, ऊन लागतं साडीला. चला ग बायानो, पेट्रोल भरूया गाडीला, जाऊया संजीवनी तोडकरच्या मॅडमच्या दवाखान्याला. उभा राहिलो आकाशात, नदार गेली भारताच्या नकाशात. एकच उखाणा घ्यायचं होता. चला ऐका श्रेयांनो ऐका, मी आज पर्यावरणासाठी खास. देवाने दिली होती आम्हा सर्वांना निसर्गाची देणगी. बरं का, देवाने दिली होती आम्हा सर्वांना निसर्गाची देणगी, पण मानवाने टाकली त्यात नैसर्गिक साधन संपत्तीच्या अतिवापराची ठिणगी. त्यातच वाढते प्रदूषणाचं मीटर. बरं का, त्यातच वाढते प्रदूषणाचं मीटर. म्हणूनच रोगराईने घातले उंच शिखर. कमी होत चाललाय ओझोनचा थर, कमी होत चाललाय ओझोनचा थर. त्यातच पडते पावसाच्या असमतोलतेची घर. ढासळत आहे पर्यावरणाचा तोल. असं आहे ना, ढासळत आहे पर्यावरणाचा तोल. या सर्वांच्या सगळ्यांनाच कधी कळणार मोड, कधी कळणार मोड. जेव्हा कराल तुम्ही निसर्ग हिरवा हिरवा, जेव्हा कराल तुम्ही निसर्ग हिरवा हिरवा, तेव्हाच निसर्गात निर्माण होईल पहिल्यासारखा गोडवा. आता मनाची ठरवा व थांबवा पर्यावरणाचा ऱ्हास. बरं का, आता मनाची ठरवा, थांबवा पर्यावरणाचा ऱ्हास. वेळ संपली. चालू. झाड कुंभराचं, फुल उंबराचं, तुळशी गव्हाची, भन भावाची, ले काय बाबाची. एवढी अटकी कशासाठी, मोत्या पिवळा भरल्यावरती. मोत्या पिवळा गेला बाजार, पैसा आलं 300,000. पैशात पाडलं करडं, दाजीबाचं लगीन, नंदाचं बाळच पान, उरलं सुटलं, शिक्याला तेवढलं, शिक्का तुटलं, मडकं फुटलं. महापुरी लोंडा गेला, महापुरीचा पैका आणि कांबळ्यांचं नाव होतं सारे मंडळी आहे. यानंतर माधुरी पडवळ. औषध नव्हे निसर्गाचे वरदान, आयुर्वेद सांगतो आरोग्याचं गाणं. तुळशी हळद आल्याचा गंध, आयुर्वेद सांगतो आरोग्य हा धनसंपद. निसर्गात दाटले आरोग्याचे रहस्य, आयुर्वेद सांगतो निसर्गाचं शास्त्र. गोळ्या माहीत नाही
इंजेक्शनचा त्रास आयुर्वेद देतो शरीराला सुवास आयुर्वेद देतो शरीराला सुवास औषध नको निसर्ग हाच गुरु आयुर्वेद सांगतो सुखी जगण्याचं सूत्र निसर्गाचा साक्षात देव आरोग्याचा वरदान गणेश म्हणे आयुर्वेदाचा सुखाचा उपाय हळद तुळशीचा सुवास दरवळे देश आरोग्याचा रक्षक वेळ संपले निसर्गातच लपले आहेत वन औषधी लाखाने पण लक्षच नाही दिले तिकडे मानवाने हिरवा हिरवा डोंगर त्यावर हिरवी हिरवी झाडी हिरव्या झाडीत लपली वन औषधांची गोडी वन औषधांच्या गोडीतच लपली संजीवनी अहो संजीवनी म्हणजे काय तर पुनर्जन्म देणारी एक औषधी वनस्पती म्हणूनच सांगते अन्नपूर्णेच्या डब्यातच लपला आहे आयुर्वेदाचा सागर म्हणूनच प्रत्येक व्याधीवर होतो इलाज खरोखर अशा या घरगुती पद्धतीने निरोगी आयुष्य जगूया गुंडोपंत रावांचं नाव घेऊन सांगते झालीच इजा व्याधी जखम तर तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्रावरच औषध उपचार घेऊया. यानंतर प्रफुल्लता बिडकर. नमस्कार, मी सौ प्रफुल्लता मंगेश बिडकर. माझा स्पर्धक क्रमांक आहे 763. निरोगी आरोग्यासाठी आठवड्यातून 2 वेळा करावा उपवास. निरोगी आरोग्यासाठी आठवड्यातून 2 वेळा करावा उपवास. त्यामुळेच तर होते शरीर शुद्धी हमखास. पालक पुदिना कोथिंबीर यांचे रोजच प्यावे सूप. हिरवेगार सूप. त्यामुळेच खुलते ना माझे सुंदर असे रूप. सुंदर चमकदार निरोगी माझे डोळे. अहो मंगेशराव द्या ना मला रोजच आयुर्वेदिक गाजर बीट आणि मुळे. धन्यवाद. यानंतर आत्ता माझं नाव प्रिन्स शाबन बद्रले, स्पर्धक क्रमांक 107. निसर्गात महत्व आहे आयुर्वेदाला. त्यात आपलं तोडकर संजीवनीने आज जो कार्यक्रम आयोजित केला अरविंद मल्टीपर्पज हॉलला, त्या हॉल समोर रांगोळी घालेत ते वाकून आणि शहाबुद्दीन रावांचं नाव घेते तुम्हा सर्व सगळ्यांचा मान राखून. थँक्यू. विज्ञानाच्या युगात मानवाने केले निसर्गावर मात. सारे शिकूया आणि पुढे जाऊया यासाठी तोडकर सरांनी माईने दिला आमच्या हातात हात. देवाने दिली होती निसर्गाची सुंदर अशी देणगी, पण मानवानेच टाकली नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराची ठिणगी. चांदीच्या वाटेत ठेवलाय कवा, कारखान्याची धुरकांडी उंचावर ठेवा. गाडीऐवजी पायी जावा आणि प्लॅस्टिक दुसरा पर्याय हवा. महिषासुरवधनेने केले आसुरांचे निधन. चला घरी अंधश्रद्धेचे निर्मूलन. टेकांदा केशरी यात्रेंदा ललकार. पर्यावरण धनु हात माझा अलंकार. दारी असावे अंगण अंगणे असावी तुळस. तेव्हा तर राहील ब्रह्माईचा कळत. गुलाबाची फुल दिसायला छान. ठेवा श्री जातीचा मान. निसर्ग हीच खरी संपत्ती. मानव खाऊया जडीबुटी आणि राहूया सदा सुखी. हसत राहणं सदा लावूया दंतप्रभा. माईने विचार केलाय स्त्रियांसाठी म्हणूनच विराटच घेतलंय ना हाती. आजारी पडता कुणी कुटुंबात. दीपकराव म्हणतात चल ग जाऊ ज्योती. संजीवनी तोडकरांच्या निसर्ग उपचार केंद्रात. निसर्ग आणि आयुर्वेद यांची पुरातन काळापासूनची मैत्री. उत्तम आरोग्य हीच आयुर्वेदाची खात्री. वृक्षतोड, प्लास्टिक कचरा यातून मानव वैभवाला लावत आहे कात्री. डोंगर फोडून मानव म्हणतो आमचं फार्म हाऊस बघा झक्कास. अरे वेड्या, निसर्गाची हानी करून तूच करत आहेस तुझ्या गळ्याचा फास. अजूनही करा विचार. पर्यावरणपूर्वक जीवनशैलीचा करा विचार. मनीष रावांचं नाव घेऊन केला मी निसर्ग आणि
माझे नाव सौ वंदना चंद्रशेखर बंबलवाड. धरणी आपली माता, निसर्ग आपले सोबती. चंद्रशेखर नावांचे नाव घेते, माझ्या सुखाची नाही जमती. नमस्कार. विद्या कांबळे ना सुरू. भारत माझा देश, महाराष्ट्र माझे राज्य, कोल्हापूर माझा जिल्हा, त्यात गगनबावडा माझा तालुका. गगनबावडा तालुक्यात सांगशी माझे गाव. सांगशी गावात निसर्गाचे आहे वरदान. संजीवनी वसंतरावांचे नाव घेते. संजीवनी तोडकरच्या कार्यक्रमात मला मिळाला मान. ओके. या पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी होते सृष्टी साकार. सृष्टी संवर्धनाला लागो सर्वांचा हातभार. संवर्धन धरणी आपली माय, वृक्ष सखे सोबती त्यांना पर्याय आहे काय. तसा प्राणवायूला नाही काय पर्याय, त्याच्या विना मौल्यवान ते काय. मौल्यवान आहे पृथ्वीवरील पाणी, पाण्याची आहे वेगळीच कहाणी. पाण्याचा करावा जपून वापर, त्यात तो मिसळ प्रदूषणाचे जरी आहे प्लॅस्टिकचा राक्षस. जो तो वापरतोय बसा वापर खतांचा होतोय, त्याने जमिनीचा कसच जातोय. सकस पीक येणार कुठून, कीटकनाशक येतंय पिकावर दाटून. प्रदूषित झालं पाणी, नासली ती माती, उरली ती हवा प्रदूषणाने झाला विरळ. ओझोन मधून सुटला नाही सायलेंट झोन मधून वाढलाय आवाजासोबत वाढलाय माणसांचा माज. माणसांनी वेळीच ताळ्यावर यावं, प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवं. प्रदूषण या वृक्षतोडीवर भर देऊया जलसंधारणावर. वेळ संपली तुमची, वेळ संपली. निसर्गाने दिलाय आपल्याला आयुर्वेदिकचा वसा. निसर्गाने दिलाय आपल्याला आयुर्वेदिक औषधाचा वसा. संजीवनी तोडकरांनी आपल्या सगळ्यांवर उठवलाय त्याचा ठसा. आणि सगळ्यांना सांगतो, धनंजयरावांचं नाव घेते, आता गप्प बसा, आता गप्प बसा. ठीक आहे. लावते हवेपेक्षा व्यक्तीचा जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा लेख होता. जिजाऊचा लेख तो जगात लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, पुढच्या वेळी मला जन्म देताना सह्याद दगड बनवलंस तर सह्याद्रीचा बनव, माती बनवलीस तर रायगडाची बनव. वाघ नको, वाघ नक्या होऊ दे. तलवार चाले, भवानी होऊ दे. मंदिर नको, जगदेश्वराची पायरी होऊ दे. आणि ह्यापैकी काहीच नाही जमलं तर माणूस श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत मरणारा शिवाकाशीकर. आणि हेही नाही जमलं तर पुन्हा जन्मालाच घालू नको. शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी जन्म घेऊन मी धन्य झाले. शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य. शरदरावांचे नाव घेते. जय महाराष्ट्र. देवाने दिली आहे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीची देणगी. त्यातच टाकली आपण अतिनैसर्गिक साधन संपत्तीची ठिणगी. वाढत चालला आहे प्रदूषणाचा मितर, म्हणूनच तर आज गाठला आहे रोगराईनं उंच शिखर. कमी होत चाललाय ओझोनचा थर, त्यात पावसाच्या असमतोलतेची भर. ढासळत चाललाय पर्यावरणाचा तोल. या सर्वांचा आपल्याला कधी बरं कळणार मोल. चला तर मग झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. मग निसर्ग कसा होईल बघा हिरवा. आता मनाशी ठरवा पर्यावरणाला होणारा ऱ्हास. पर्यावरण संरक्षणाची धराकास, तरच होईल बघा आपल्या आरोग्याचा विकास. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दारातील तुळस. ताप, सर्दी, खोकला यांच्यावर काढा घेण्यासाठी करू नका आळस. घरातील मसाल्याच्या डब्यातील लवंग दिसते छोटीशी पण आहे गुणकारी. कृष्णारावांचं नाव घेते. संजीवनी तोडकर संजीवनी स्वास्थ्य महिला फाउंडेशन आहे जगात भारी. धन्यवाद. हिरव्या हिरव्या डोंगरावर हिरवी हिरवी झाडी. हिरव्या हिरव्या डोंगरावर हिरवी हिरवी झाडी. हिरव्या हिरव्या झाडी फळाफुलांची गोडी. हिरव्या हिरव्या झाडी फुलाफळांची गोडी. फुलाफळांच्या गोडीत आमची लक्ष्मीनारायणची जोडी. फुलाफळांच्या गोडीत आमची लक्ष्मीनारायणची जोडी. मनोहररावांचं नाव घेते. एक तरी लावा झाडी, एक तरी लावा झाडी. ओके, चला नेक्स्ट कोण आहे? हिरवे हिरवे गाळ गालीचे, हरिततृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. अशी ह्या निसर्गाची गायली महती संतांनी, कवींनी आणि ढेर साऱ्या ऋषीमुनींनी. अशा ह्या निसर्गामध्ये बसले आहे भारतासारखा देश. भारतासारखा देश आहे नैसर्गिक विविधतेने नटलेला असं धनसंपदा. ज्या धनसंपदेचं कौतुक केलं जातं पाश्चिमात्य देशात. पाश्चिमात्य देश येतो भारतीय देशात. जाणून घ्यायला आयुर्वेदाचं महत्त्व. आयुर्वेदाला उंचीवर पोहोचवलं
पतंजलीनंतर आहेच आपला मान संजीवनी तोडकरांचा. तोडकरांनी आपल्याला दिली माहिती आयुर्वेदाची आणि आयुर्वेदापासून निघणाऱ्या वेगवेगळ्या औषधांची आणि औषधापासून बचाव करणाऱ्या ढेर साऱ्या आजारांची. अशा या संजीवनी तोडकरांनी आयोजित केलेल्या या उखाण्यांच्या स्पर्धेत मी पूनम शशिकांत जमदग्नी सर्वांना सांगते, रुपयाला म्हणतात पैका. आणि आजच्या या उखाणा स्पर्धेत वेळ संपली. फुलुंबराचं, त्यालतनाचं, तुपतनाचं, भाताचं, लाटाचं फळाचं, नवऱ्याच्या बनी भल्या रुक्मिणी गेल्या पुढे डंगा आणला तर समाच्या शेंगा, हरिचंद्र सुटला वारा, वैल मोत्या पळ्याचा धारा, शिवाजी पाटील गेल्यात मैत्राच्या घरा, हलचा अपदा गिरधरा, दुकोन मोत्याचा तुरा. ओके चला. माझं नाव लताबाई रामचंद्र कांबळे. उखाणा सुरू करा. राहणार आसळत, उभी होतो अंगणात, नदार गेली आकाशात, आणि तोडकर ताईंचं नाव घेतो भारताच्या नकाशात. आदगर मदगरात खाट खाटव, गादी गादी उशुशी, मोरव माशी, हानू कशी, पायात पंजन चालू कशी, गळ्यात हार वाकू कशी, मी रामचंद्र कांबळे बसलत मैत्रा बशी, तिजोरीची केल्या मागू कशी. ओके कोण राहिले?